आज दुसरी परीक्षा समाप्त झाली, उद्या तिसरी परीक्षा आहे आणि आपण अजूनपर्यंत काहीच नाही करू शकलो। असेच भीमराव सर्व परीक्षा पास करून घेईल आणि आपण हातावर हात ठेवून त्याला मिठाया वाटताना बघू। बाबा पण समजत देखील नाहीये ना की नक्की करायचं काय। माझ्या मते तर भीमला चाळीमधून पळवून आणून 3 तासासाठी बंद करूयात कुठेतरी, परीक्षाच संपेल। दादा, जोखूला उचलायचं सोपं होतं, भीमरावला नाही। बाबा, भीमराव पर्यंत पोहोचायला भरपूर लोकांना पार करावं लागेल। तर मग ती जिजाबाई आहे ना, अरे ती केव्हा कामी येणार आपल्या? आणि तिला स्वतःला इतर वाटतं ना की भीमराव तिच्यासोबत राहू नये। पण बाबा, त्या जिजाबाई पर्यंत आपली खबर कोण पोचवेल? ते होऊन जाईल। बस मग तर झाले। तुम्ही दोघांनी जसे जोकीला उचलून आणले होते ना, तसेच भीमरावला देखील आणा। ठीक आहे बाबा, भीमराव उद्याची परीक्षा नाही देणार। खूप रात्र झाली आहे, मी जेवणाचं बघून येते। नाही नाही नाही, तू झोपूनच राहा, जेवणाचं मी पाहतो, माझ्यासाठी देखील आणि तुझ्यासाठी। पण कशाला? मी बरी आहे। तरी देखील तू झोपून राहा, मी बघतो। भीमभाऊ, भीमभाऊ, चला जेवून घेऊया। हो होय, मी पण येते। मी म्हणालो ना, तू शांतपणे इथेच झोपून राहा, मी जेवण घेऊन येतो आणि इथेच भरवतो तुला। ताई, तुम्ही समजवा ना यांना, मगाचपासून मी काही बोलले तरी एवढंच म्हणतात। नाही, तू झोप। बहिणी, आधी तुम्ही हिला समजावा, हिला समजत नाहीये की हिला आराम करण्याची खूप गरज आहे, आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकत नाहीये। तुम्हीच जरा तुमच्या जाऊबाईला समजावा। अहो, तुम्ही तुमच्या धीराला समजवा। ताई, काय झालं तुम्हाला? काही नाही, बस दीर अन जावच्या भांडणात जवा बहिणी असती तवा एवढं आपलं पण बी असतंय हे मला माहित नव्हतं। बस ह्या आपल्यापणानं रडवलं। असो, चला जेवून घेऊया। अन भीमभाऊ, बायको जवळ आपल्या नवऱ्याला पोट भरून जेवण नाही चारत, तवर बायकोचं पोट नाही भरत। हिला बी येऊ द्या ना। ऐकलं काय बोलल्या? चला। चला। पण एवढ्या तातडीने मालकाने भेटायला काय बोलवलं? माहित नाही, फक्त बोलावले हाय। नमस्कार मालक। नमस्कार मालक। काय झालं? तुम्ही एवढ्या रातच्याला एवढ्या तातडीने बोलवून घेतलं? महत्वाची गोष्ट होती म्हणून बोलवलंय। माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक। जेव्हा घरामध्ये सगळे झोपतील तेव्हा तू आम्हाला इशारा कर। आम्ही भीमरावला उचलून घेऊन जाऊ आणि उद्या परीक्षाच्या वेळी त्याला कोंडून ठेवू, जेणेकरून तो परीक्षेत नापास होईल। ठीक आहे, जशी ती समधी झोपतील, मी भांडी धुण्याच्या बहाण्याने चाईच्या बाहेर येईन, तुम्ही तेव्हा समजून जावा। होय होय, अतिउत्तम। आता लवकर जाते म्या, समधी जेवायला बसली असतील। ठीक आहे। राम राम।
फुलिया समद काय आधीसारखं का नाही होऊ शकत ग? समजा आधी सारखंच तर चालू आहे. दुपारी तुम्हाला मारलं असन, रातच्याला मी तुला जेवणाचं ताट वाढून दिलं, पंखा बी धरला आहे. अजून कसं पाहिजे आधी सारखं? अरे म्हणजे आधी जसं आपण मिळून मिसळून काम करायचो नाही का तसं. नाही, ते नाही होऊ शकत आता. कारण की लय धाडस करून मी स्वतःच काम सुरू केलं आहे. जर मला एकट्यानंच काम करायचं आहे तर मी माझं काम करते, तू तुझं काम कर. ए फुलिया भाषण नको देऊस. जे मी बोलत आहे ते ऐक फक्त. तुझे रागवत आहेस ना, मी घाबरत नाही. तू गप्प गुमान जेव. नाही खायचं मला तर मग नग खाऊस. जेवण जेवण ना माझ्यावर काही उपकार नाही करत आहेस. जर नाही जेवणार तर उद्यापासून बनवणारच नाही. नाटकी खोरकुटचा. सवताला तर जेवण बनवता येत नाही तर लगेच जेवायला लागला. पण या येळ्याला जोखू तुला महाग पडल. तुला समजल एक दिस की नवरा बायकोच्या नात्यात दोघं बी समान असतात. समधी झोपली आहेत. बाहेर जाऊन इशारा करते, काही येऊन भीमला पळवून न्या. चला दादा, उचलून घेऊन जाऊया भीमरावला. चला. लई तर सहन केलाय समध्यांनी. पण उद्या उद्या कोणी त्रास नाही सहन करणार, फक्त त्या भीम शिवाय. कारण उद्या तो परीक्षाच देऊ शकणार नाही. कारण शिशुपाल आणि महिपाल आज त्याला घेऊन जातो. ए जिजाबाई, काय आहे? तो भीमराव आज घरात कुठेच नाहीये. काय? आता तर झोपला होता आतमध्ये. थांबा मी बघून येते.
आई म्हणाले होते ना तुम्हाला, कधी पुराव्या सोबत नका सापडू. आणि हो, तुम्ही दोघं माझ्या नवऱ्याला पळवून न्यायला आला होतात ना. जा की पळवून न्या त्यांना, जा. हा, ही गोष्ट वेगळी आहे की ते तुम्हाला आत भेटणार नाहीत. कारण काय आहे ना, तुम्हा दोघांच्या आधीच मी माझ्या नवऱ्याला पळवून नेले. तुम्ही दोघं स्वतःला खूप शहाणे समजता ना. जा की आणि उद्या त्यांना कॉलेज पोहोचण्याच्या आधी शोधून काढा. आणि जर शोधून काढले ना, तर शपथ घेते माझ्या नवऱ्याची की ते परीक्षा नाही देणार. तू तुझ्या शब्दांवर ठाम राहशील ना. अगदी. भीमराव आंबेडकरची बायको आहे मी, शब्द नक्कीच पाळणार. आणि याला म्हणतात आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे. रमा, आम्ही आता उद्या परीक्षेच्या आधी भीमरावला कुठूनही शोधून काढू आणि तू आपल्या पतीला परीक्षेला बसवण्यापासून रोखशील. कधीच नाटक करू शकणार नाही हा भीमराव, कधीच नाही. आयुष्यभर आपल्या नवऱ्याच्या शिक्षणावर लई घमंड करत राहिलीयस ना. उद्या आपल्याच हातानं आपल्याच नवऱ्याचं शिक्षण संपवशील तू. ती तर येळच सांगेल आता. आई म्हणाले होते ना मी तुम्हाला, कधी पुराव्या सोबत नका सापडू. जिजाबाई, जर आता सापडलीस तर सापडलीस. भीम सारखं आपल्या बोलण्यावर अडून राहा. जे होईल ते होईल. वय सापडले पुराव्या संग तर काय करशील? जर म्या जाऊन बाबासनी सांगितलं का तुम्ही भीमभाऊला पळवून न्यायला महिपाल आणि शिशुपालची मदत घेतली, तर मला काय करायची गरजच नाही पडणार. तुम्हासनी माहित आहे चांगलंच की बाबा समद काही सहन करू शकतील, पण भीमभाऊंच्या शिक्षणात अडचण येईल हे बाबा कधीच सहन नाही करू शकत. आणि ते काही बी करू शकतात. ते तुम्हासनी या घरातनं बाहेर काढू शकतात, तुम्हासनी सोडून देऊ शकतात ते. आणि जर तुम्ही भांडत बसाल ना, तर ते स्वतः बी हे घर सोडून जाऊ शकतात. आणि तुम्हीच बोलला होता ना का माझं जे मन करेल मी ते करेन. मग ठीक आहे, आता मी जाऊन बाबांना सगळं काही सांगते. मग तुम्ही तयार राहा, पुढं जे काही होईल त्याला. जर हिनं जाऊन त्यासनी समद खरं खरं सांगितलं तर ते खरंच सहन नाही करू शकणार. आणि मग ते असं काहीतरी करतील ज्यामुळं आम्ही दोघं वेगळी होऊ. आणि हे मी होऊ देणार नाहीये. मला काय बी करून या करुणाला थांबवलंच पाहिजे. आई मी इथं आहे. मी बाबांना काही बी नाही सांगितलं आणि नाही कवच सांगणार. कारण मला फक्त हे बघायचं होतं का तुमच्या मनात त्यांना गमवायची भीती हाय की नाही. आणि सरळ दिसतंय की भीती हाय. मग आई बस ह्याच भीतीचा अनुभव घ्या. काय बी नका करू की आपण भीम भाऊंना गमवू, नाहीतर भीम भाऊ आपलं शिक्षण गमवतील. तुला तर मी चांगलंच बघून घेईन करुणा.
पाठवा आपल्या सगळ्या माणसांना त्या भीमरावला शोधण्यासाठी आणि सर्वांना समजावून सांगा की जीव पणाला लावून शोधा त्या भीमरावला आणि उद्या सकाळी परीक्षा सुरू होण्याच्या आधी त्याला पकडून कॉलेजच्या गेटच्या समोर बांधून ठेवा. तिथे सर्वांच्या समोर त्या रमाकडून बोलून घेऊ की भीमराव आता पुढे नाही शिकू शकणार. हे उत्तम आहे ना? होय बाबा, सांगून ठेवलंय सगळ्यांना. सगळे शोधत असतील त्या भीमरावला. आणि उद्याची परीक्षा संपल्यानंतर आपण उत्सव साजरा करू. भीमरावने परीक्षा न दिल्याबद्दल उत्सव. आणि त्याची तयारी मी करायला चाललोय. आणि त्या उत्साहात मी उच्च जातीच्या लोकांना हे सांगणार की त्यांनी जे त्यांच्या जातीचे प्रतिनिधित्व माझ्यावर सोपवले आहे त्याला मी किती चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. सर्वजण माझ्यासाठी आनंदाने टाळ्या वाजवतील. चांगले वाटेल, मला चांगले वाटेल. भीमराव, आता तर तू गेलास. आता आपण बी झोपूया. जिथं आपण त्यांना ठेवलंय तिथं कोण पोचूच शकत नाही. भाई, बरोबर बोलत आहेस तू. ठीक आहे. जर कोणी भीमचं अपहरण करायला आलं आणि तुम्हा दोघांना ते माहिती होतं तर तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? सांगायला पाहिजे होतं ना. वर्ण तुम्ही त्यांच्या संग पैस बी लावली आहे का? जर त्यांनी शोधलं की भीमभाऊ कुठं आहेत मग तू परीक्षा देण्यापासून स्वतः थांबवशील. रमा, ही तर लय आत्मविश्वासाची गोष्ट झाली ना. रमा, हे मला बी पटलं नाही बरं का. पर भीम हाय कुठं? बघा, मला माहिती आहे तुम्ही समजे त्यांच्यासाठी तेवढीच काळजी करता जेवढी मी करते. आणि मी हे समजा ह्याच्यासाठी केलं, माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. त्यांना लपवणं मला यासाठी सुरक्षित वाटलं कारण काल रात्री जशी ही लोक आली होती तसंच आज जर का त्यांना रस्त्यात कोणी उचललं असतं तर काय केलं असतं आपण. पर भीम जिथं बी हाय पर त्याला कॉलेज पर्यंत पोचायलाच हवं ना. आणि ते लोक त्याला रस्त्यामध्ये बी उचलू शकतातच ना. वय रमा, आपण सगळे मिळून भीमरावला आपल्या सुरक्षेमध्ये घेऊन जाऊया. फक्त तू आम्हाला भीम पर्यंत घेऊन चल. चला. चल पोरा. या रमानं आणि करुणानं असं काय मिळून केलंय की सतत एक दुसऱ्यांकडे बघत होत्या त्या. एक नंबरचे मूर्ख आहात तुम्ही दोघे. बघा, सकाळ झाली, आता काही वेळातच परीक्षा सुरू होईल आणि तुम्हाला अजून भीमराव भेटलाच नाही. बाबा, खूप प्रयत्न केला, भरपूर ठिकाणी अरे शोधलं. गप्पा बैस. काय माहित तो चळीतच लपून बसला असेल. नाही मालक, साईत सुद्धा नाही हाय. कारण रमा आणि तिच्या घरातली लोक भीमला परीक्षेसाठी पोहोचवाया स्वतः चाळीत न निघून भीम जवळ जात आहेत. बाबा, त्यांच्या आधी आपल्याला भीमरावला शोधायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. अरे शोधणे सोड. ती रमा आणि तिच्यासोबत जे आहेत ना त्यांच्या मागे मागे जा. ते सर्वजण गेले आहेत ना भीमरावला आणण्यासाठीच. अरे जसा भीमराव भेटेल पकडा त्याला आणि कोणत्याही किमतीत भीमरावला कॉलेजला पोहोचू देऊ नका, समजले? बरोबर बोलताय बाबा. दादा चल. थांब, मारामारी नाही करणार, पण जडीबुटी सोबत घेऊन जाऊयात. ज्याला जाळून धूर करूयात आणि सर्व बेशुद्ध होऊन जातील आणि तोवर परीक्षाही संपेल. अरे दादा, त्याने तर आपण सुद्धा बेशुद्ध पडू ना. काय बोलतोयस तू? आपण आपल्या चेहऱ्याला कापड बांधूयात ना. उत्तम, एकदम उत्तम विचार केलास बाळा तू. जा जा जा, वेळ निघून चालली आहे, लवकर जा जा. कधीपर्यंत वाचणार भीमराव?
सोडणार नाही मी तुला.